बाघ को जन्म देने वाला बागबान, परिवार को जन्म देने वाला पिता, दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं। ना सिर्फ अपने पेड़ से, उसके साए से भी प्यार करते हैं, क्योंकि उसे उम्मीद है एक रोज जब वो जिंदगी से थक जाएगा, यही साया उसके काम आएगा। चिक बम 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 चिक चिक बम। एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम। एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम। एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो हैं तैयार हम, हैं तैयार हम। एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम। एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार। नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही। नात्यास बाबा आमच्या जीवनात आल्यापासून, आमचं लग्न झाल्यापासून माझा नवरा नोकरीला नव्हते तेव्हा आपण कंपनी जात होते. ही आय पीमध्ये होते. हे आय पी बंद पडल्यापासून मग त्यांनी कंपनी, छोटीशी कंपनी होती, त्या कंपनीमध्ये ते जायला लागले. त्याच्यानंतर मग वजवजव मग त्या कंपनीतून मग दुसऱ्या कंपनीत, मग असं करता करता मग नंतर मग आम्ही, सासरे माझे गोऱ्याच्या तबिल्यात होते कामाला. माझ्या सासऱ्यांनी सांगितलं एक सरांना का माझ्या मुलाला बुवा कामाला तुम्ही बघा बुवा कोशिश करून. तर मग आम्ही नागपूरला गेलो. नागपूरला आम्ही वर्षभर राहिलो तिथं नागपूरमध्ये पण वर्षभर राहिलं. तिकडून आलं मग आम्हाला काही मन लागा ना तिकडं. मग तिकडने मग आम्ही बोललो त्या साहेबांना का आम्हाला नाशिकला जायचं आहे. मग आम्ही नाशिकला आलो. मग नाशिकला आल्यावर मग आम्ही इकडं मग थोड्या दिवस माझ्या नवऱ्याने परत कंपनीत काम केलं. कंपनीत काम केल्याच्या नंतर पण परत मग ते याच्यात लागले नगरपालिकेमध्ये लागले, पण चांगलं चालायला लागलं. मग मुलं मोठाले झाले, मुलांचं मग शिक्षण केलं, लग्न झालं त्यांचं, नातुंड झाले. आणि मी पण त्यांना खूप साथ दिली आणि त्यांनी पण आम्हाला दिली. पोरांना पण सांभाळ केला त्यांनी, घरच्यांना पण सर्वांचा सांभाळ केला, सर्वांकडे लक्ष दिलं आहे, सर्वांची काळजी घेतली आहे आणि अजून पण ते घेत आहे काळजी. मला लाडाचा होता सगळ्यांच्यात, लय लाड पुरवले. मग सिंदरला नेऊन घातला, इकडे शाळा शिकायला बसला, सिंदरला नेऊन घातला. तिथेही शाळेत जाईन पोरं खेळायला लागले, सायकल पटावून घातलं.
मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला दशरथ शिंदे साहेब यांना मी गेले 11 वर्षापासून ओळखतो. त्यांचा स्वभाव मनमिळावून मदत करणारा असा आहे. वेळोवेळी कोणत्याही कार्यक्रमासाठी कोणाचाही कार्यक्रम नाट्यातला असल्यानंतर ते येणारच, आवर्जून येणार, भेट देणार, सर्वांशी मनमिळावपणाने बोलणार, आपले सुखदुःखाची विचारणा करणार. ते माझ्या घरी आल्यानंतर कधीही त्यांनी असं पाहुण्यासारखे वागण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांनी ते आपलं घर समजून कोणत्याही याचा मान किंवा याचा आपल्याला हे पाहिजे याचा अभिमान किंवा हे असं त्यांना कधी वाटलेलं नाही. ते आपलं जसं आल्यानंतर मळ्यामध्ये आपल्याच घराप्रमाणे राहतात आणि स्वयंपाकात मदत करतात. ते स्वयंपाकात पण मदत करतात, मुलांना खाऊ भरपूर आणतात, लाड पण नातांचा खूप करतात. आता आज त्यांच्यावाला सेवानिवृत्तीचा कार्यक्रमानिमित्त आम्ही त्यांच्या ऑफिसला आलो होतो. ऑफिसमध्ये त्यांच्यावाला जो काही त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आम्हाला, त्यांचा तर मनमिळाव असावा, प्रत्येकाला मदत करण्याची प्रयत्न आणि एकूण त्यांच्या सहकार्यांमधून जो त्यांच्या स्वभावाचा जो अनुभव आला तो यापूर्वी आम्हाला आला होता का खूप चांगला आहे. आणि इथून पुढे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जो काही कार्यकाळ आहे तो त्यांचा सुखसमृद्धीचा, आरोग्यदायी आणि समाधानी याच्यात जाऊ. वटा मंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. माझी सासू सासरे ही दोघंही एकदम मस्त, साधे, प्रेमळ असे, म्हणजे तिकडे जसे मम्मी पप्पा होते तसेच हे आहे. मला म्हणजे आई वडिलांचं प्रेम कमी असं जाणवतच नाही, म्हणजे डबल झालं आहे माझ्याकडनं, डबल प्रेम भेटतं आहे. आणि दोघंही एकदम मस्त, साधे, सिंपल, सोजवळ. म्हणजे मम्मी पप्पांचं सांगायचं तर जी वस्तू मी बघेल, हात लावेल, ती वस्तू मला येऊन भेटते. पृथा आणि मैत्रेय ते झाल्यानंतर पृथाचं तर खूपच लाड केला, त्याच्यानंतर मैत्रेय झालं, त्याचाही दोघांचाही म्हणजे खूप लाड. म्हणजे आज 4 वाजता बाबांना फोन करून सांगायचं की बाबा मला हा खाऊ घेऊन या, तर तो खाऊ संध्याकाळी येताना बाबा तो खाऊ घेऊन येतच होते, पण अजून काय आणायचं आहे असंही नेहमी विचारलं असेल. 9, 9:30ला ड्युटीला जात होते, तिकडनं 6, 6:30, 7पर्यंत घरी येतात. पण मग असं कधी जाणवलं नाही की बाबा ड्युटीला गेले, ड्युटीवरनं आले, त्यांचा थकवा ते पोरांना बघितलं की सगळं मिटून जात होतं. असं कधी म्हणजे त्यांच्या याच्यातनं जाणवलंच नाही की मी खूप थकून आलो आहे, मला त्रास देऊ नका काय, असं कधीच नाही. सगळ्या लाड पुरवतात, आम्हाला गार्डनला घेऊन जातात, आम्ही जे सांगू ते आणतात. आम्ही बाबांबरोबर खूप मस्ती करतो, खूप खेळतो. लव यू आई बाबा. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला आधाराचा वड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ जिनरानो माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर. आई आणि बाबा दोघांची
जसं आपण याच्यामध्ये जेव्हापासून कॅन्सर आली, जनरली असं मोठ्या मुलाचं असं म्हणणं असतं ना की लहान भाऊ आला की त्याचं प्रेम कमी होतं, तसं माझ्या आयुष्यामध्ये बायको आल्यानंतरनं त्या दोघांकडनं मला मिळणारं प्रेम हे मला वाटल्या गेल्यासारखे, किंवा माझ्यापेक्षा इवन तिला जास्त जीव. परवाचा एक किस्सा आहे खरं. आम्ही गिझर घ्यायला एका काकांकडे गेलो होतो, तर त्यांनी त्यांच्या मुलीला ओळख करून देताना म्हणजे हा शिंदेंचा जावई, म्हणजे मी जावई आणि ही मुलगी, म्हणजे इतकं काय एकमेकांमध्ये मिसळून सहज असं एक सासू सुनेचं वातावरण असं काही जाणवत नाही समाजाला पण, किंवा कामगार नगरमध्ये राहत असताना तिथल्या लोकांच्या पण याच्यानुसार जे जाणवलं तर त्याचं एकदम लहानपणापासून जी कामाची दगदग होती. वडिलांनी शिक्षण झाल्यानंतरनं सुरू केलेलं अगदी दगडफोडीपासूनचं काम, तर आत्ता 28 वर्ष नगरपालिकेचा प्रवास. तसंच आईचं पण कामाच्या याच्यात लग्न झाल्यापासून कामामध्ये जुंपलेला विषय. तर आत्ता कुठंतरी वाटतंय की त्यांची ही सेकंड इनिंग जी आहेत की खूप आनंदामध्ये मस्त फिरत एन्जॉय करावी. आईने तर बोलूनही दाखवलं आहे की कुठेतरी फिरायला आता ते जाण्याची त्यांची खूप इच्छा आहे सगळ्यांसोबत. तर ह्या जो पुढचं आयुष्य आहे त्याचं आनंदी रिलॅक्समध्ये जावं. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरे न अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कणकण, अन चंद्र हे हातीचे काकण. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात. वाचतेच्या डोळ्यातली कधी कासा वेशी, तुझ्या पायीरा बालवी हाय त्याची खुशीर, त्याची खुशी. आमच्या बंधूबद्दल सांगायचं म्हटलं तर बंधू आहे आमचे सर्वात मोठे. त्याच्यानंतर आम्ही 4 भाऊ 1 बहीण आहे. आणि आमच्या बंधूंचा जर स्वभाव म्हटला तर एकदम शांत आणि सोज्वळ स्वभाव होता. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर असं काही हे नाही आहे, कारण त्यांचा स्वभावच एवढा वेगळा होता की ते कोणाला दुखू शकत नव्हते. आम्ही चौघं भाऊ 1 बहीण होते, पण आमच्या एवढ्यांमध्ये अजून त्यांनी कोणाला असं डायरेक्ट हातसुद्धा उचलला नाही का कोणाला रागावून बोललेले सुद्धा नाही. त्याच्यामुळं ते मोठे असल्यामुळे आम्ही लहान असतो. मी सर्वात लहान असल्यामुळे माझा आणि त्यांचा असा खूप मोठा हे असतो. तर त्याच्यामुळे माझ्या वाट्याला त्यांचं प्रेम पाहिजे तेवढं मिळालं नाही आहे, कारण ते मोठे होते, मी लहानच होतो. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं अजून म्हटलं तर स्वभावामुळे ते एकदम शांत रीतीने राहायचे. आणि त्याच्यामुळे त्यांचं असं काही हे वाटत नाही की बा ते खूप चिडचिडे आहे का काय नाही.
आणि सर्वांमध्ये हिंडून मिसळून आनंदाने राहणारे, कुणाच्या कार्यक्रमात कुणाच्या सुखदुःखात ते अगदी एकदम प्रथमतः कुणाचा बी निरोप येऊ, कुणाचं बी काय असो, ते तिथं तातडीने हजर राहतात. आणि त्यानंतर आम्ही भावंडामध्ये आमचं असं प्रेम असं एकदम जिव्हाळ्याचं असल्यामुळे अजून आम्ही एकामेकाला दुखवलेलो नाही आहे. आजपर्यंत आम्ही सर्व एकत्र राहतो, एकजुटीने राहतो, एक विचाराने राहतो आणि प्रत्येक कार्यक्रमात एकमेकाचा सल्ला घेतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच सर्व कार्यक्रम व्यवस्थित होतात. तसेच आमचे 2 बंधू आहे गावाकडचे, ते सुद्धा त्यांना मोठा मान देतात आणि त्याच्यामुळे ते पण आजपर्यंत दुखवले गेले नाही आहे. नमस्कार. आम्ही 5 जण बहीण भाऊ मिळून, सर्वात मोठा आमचा हा भाऊ, त्याच्यानंतर मी 2 नंबरची, माझ्या मागे 3 जण आहेत आम्ही. 4 भाऊ, मी एकटी. पण आमचं बचपन म्हणजे एवढं म्हणजे थोडंसं हे होतं, पण व्यवस्थित होतं. म्हणजे आई वडील आमचे दोघं पण सर्व्हिसला होते आणि नंतर मग आम्ही असं शाळेत यायचो आणि व्यवस्थित होता. आमचा भाऊ म्हणजे कधी कुणाशी भांडण वगैरे नाही, कुणाशी काय नाही, सर्वांशी मिळून मिसळून राहायचं, खेळायचं वगैरे आम्ही सर्व होतो. पण त्याच्यानंतर मग तो नोकरीला लागला. मग त्याच्यानंतर आमची जरा परिस्थिती सुधारली. मग बाकी काहीच नाही, पण हेच मग हसी मजाक, खेळणं, खाणं पिणं हेच आमचं, बाकी काय नाही. आत्ता आमचा मोठा भाऊ रिटायर झालेला आहे. पुढचं आयुष्य त्याचं सुखात आणि समाधानीमध्ये जाऊन आणि असेच जसं पहिल्यांदा होतं तसंच शेवटपर्यंत जाऊन ही हे आमच्या घरात आमच्या मोठ्या भावाकडनं आम्ही शिकलो. मी स्पर्धेनिमित्त कंटिन्यू बाहेर असायचं आणि त्याच्यामुळे माझं घरी दुर्लक्ष असायचं माझ्या फॅमिलीकडे. पण आमचा मोठा भाऊ याने मी नसतानासुद्धा हॉस्टेलमध्ये नेणे, मुलं आजारी असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांना सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था करणे, हे मी नसतानाही तो घरी करतो आणि अजूनही करत राहतो. त्याच्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य जावं आणि त्यांनी आयुष्यभर नोकरी करून आम्हाला सांभाळावं, हे मला अभिमान वाटतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. काय दशरथ, आता शेवावृत्तीचा नाही का कार्यक्रम होत आहे, तू शेवावृत्ती होत नाही आहे तर आपण पूर्वीप्रमाणे एकदम आपलं जे आहे ते इटू दांडू गोट्या गोट्या आपण नाही का हे खेळायला आपण नाही का वापस तयार आहे. अजून आपलं दुसरी इनिंग चालू झालेली आहे आता, तुझी बी माझी बी, आणि ते खेळायला आपण तयार आहे. सायकलवर आंबडला जायचो आम्ही एकदम रोजचं एकदम सकाळी उठून. अगोदरचे दिवस खूप वाईट होते, एकदम खूप कष्ट केले. पायात आमच्या चप्पलसुद्धा नव्हती, एकदम पायी आम्ही नाही का कुठंही फिरायचो एकदम. आता चांगले दिवस आले ते एन्जॉय करा. खूप कष्ट केले. आईवडील भोसलामध्ये होते, आईवडिलांनी खूप कष्ट केले, त्यांच्याबरोबर आम्ही बी करायचो कष्ट. आता पूर्वीचे दिवस गेले, आता चांगले दिवस आलेले आहेत, आता एन्जॉय करा. पुढच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. जय भीम, जय बुद्धाय. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जय भीम. माझं नाव गोरखनाथ दामू आठवणे. बालमित्र दशरथ भिवाजी शिंदे
माझा 1 तारखेला सेवानिवृत्ती कार्यक्रम झालेला. आज 2 दिवसांनी माझे मित्र दशरथ भिवाजी शिंदे हे पण निवृत्त होत आहे. त्याबद्दल मला एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही दोघंजणं एकामागोमाग ते नगरपालिकेतनं निवृत्त होत आहे. मी नामांकित कंपनी महिंद्रा अँड महिंद्रामधून निवृत्त झालेलो आहे. एकंदरीत आमचा प्रवास आम्ही पहिलीपासनं वयाच्या 5व्या-6व्या वर्षीपासून आम्ही PTCच्या शाळेत आम्ही पायी जायचो. आमच्या भोसला या संस्थेत आमचे वडील कामाला होते. तिथूनच आम्ही पायी सकाळी जायचो, रात्री दिवसा 12ला यायचो. असं करत करत आम्ही 4थीपर्यंत त्या शाळेत शिकलेलो. तिथून मग आम्ही आमचा पुढचा प्रवास भोसला या इथे 5वी ते 10वी ह्या कालांतीत म्हणजे 76 ते 80 ह्या काळात आम्ही भोसला येथे शाळेत शिकत होतो. तिथून 10वीच्या खडतर प्रवासामुळं आम्ही काय 10वी उत्तीर्ण झालो नाही. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे आम्ही तिथनं निघालो बुवा. आणि तिथून मग 2 वर्ष असेच हसत खेळत राहिलो. नंतर मग सगळ्यात मला कॉल आला कंपनीचा, महिंद्रा कंपनीच्या 1988 साली. तिथे मी जॉईन झालो. तसेच माझे मित्र हे आंबड येथे जात होते कामाला, छोटी कंपनी होती. तिथून आम्ही प्रवास करत करत बुधवारी सुट्टी असल्यामुळे आम्ही एकमेकांना भेट जात. आणि त्यावेळेस बुधवारी सुट्टी असल्यामुळे आम्ही बुधवारी पिक्चरला आमचा नेमच होता, पिक्चरला जाणे, पिक्चरला येणे. असं करत करत आमचे लग्नाच्या उमेदीमध्ये माझं लग्न 1983 मे महिना 27 तारीख ह्या रोजी माझं लग्न ठरलं गावाकडे. तिथे गावाला पुढे मी 2 दिवस अगोदर गेलो. तो माझ्यानंतर आला मला गावाला घेत. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं का बा तिकडं तुमच्या इकडं फार मस्त कुऱ्हाडी भेटतात, चांगल्या तगड्या, त्या आम्हाला एक पाठवून द्या. आमच्या वडिलांजवळ निरोप दिला. मग माझं लग्न 27 मे 2083 रोजी झालेलं. त्यावेळेस मग आमचा कार्यक्रम आटपून त्याला आम्ही रेल्वे स्टेशनला सोडायला आलो. त्यावेळेस नेमकेच ट्रेन आमची सुटलेली, म्हणजे आम्ही स्टेशनमध्ये प्रवास करणार तेव्हा ट्रेन सुटली. मग आम्ही तिकीट काढायचं विसरून गेलो. त्याला धावत पळत ती गाडी त्याला तिथं शेअर करून दिली. तो आला. मी त्याला सविस्तर सांगितलं मनमाडपर्यंत तिथून उतरून जायचं आणि जिन्याखालून, आता तिकीट तर नाहीच म्हटलं, तर जिन्याखालून निघून बस स्टँडला जायचं. तिथून आपल्या नाशिकच्या बस मिळतात. तर ह्या प्रवासात त्याच्या काही लक्षात राहिलेलं नाही. मग तो डायरेक्ट जिन्यावरनं गेला. जिन्यावर तिथं टिशी होता. त्याच्या हातामध्ये ते कुऱ्हाडीची बॅग वगैरे भरलेली, बुंदी दिलेली. आता त्याला विचारलं तिकीट कुठं आहे, तो लगेच तो पळायला लागला. त्याच्यामागे 2 टिशी लागले. ती पळता शबनम बॅगेमध्ये त्याच्यात ते होतं. त्यांनी ती पिशवी तशीच टाकून पळाला बाहेर. तिथून मग बसमध्ये बसला. मग नाशिकला आला. असा म्हणजे नियमाचा. मग त्याच्यानंतर माझ्यानंतर त्याचं 2 वर्षानंतर लग्न झाले. त्याची सासूरवाडी द्वारका इथली होती. तिथं आम्ही लग्नाला गेलो. तिथून लग्न करून मग त्याचं लग्न झालं. दुसऱ्या संध्याकाळी वरात होती. वरातीच्या दिवशी आम्ही नाचलो वगैरे. तिथून आमचा प्रवास सुरू झाला. आणि आम्ही जेव्हा भोसला सोडली, म्हणजे तो नोकरीला नगरपालिकेत लागला. त्याच्यानंतर त्याचे बी चांगले दिवस आले, माझे पण दिवस चांगलेच जात होते. असं करून आम्हाला शनिवारी सुट्टी राहायची. तो शनिवारी मला फोन करायचा, अरे बाबा कुठं आहे तू, 8 दिवस झाला आपण भेटलो नाही. मग कधी भेटायचं. मी म्हणलं आता तुझ्याच घरी बसू म्हणे. माझ्या घरी तर काही मोकळी जागा नाही आहे. तो म्हणे ठीक आहे या घरी ये. मग आमच्या ठरल्याप्रमाणे आम्ही घरीच बसायचो.
आमच्या ज्या 8 दिवसाचा जो आमचा कालावधी गेलेला असतो पिना भेटण्याचा, तो आम्ही शेअर करायचो. तो त्याचे कंपनीतले किस्से आपलं त्याचे नगरपालिकेचे किस्से सांगा, मी माझ्या कंपनीतले किस्से सांगेन. त्याच्या भावी आयुष्यासाठी व चांगले आणि ठणठणीत आरोग्य राहण्यासाठी मी त्याला शतशः शुभेच्छा देत आहे. माझे नाव गोरक्षनाथ दत्तात्रय भारती. मी 11/6/2007ला नवीन नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी या विभागात हजर झालो. ज्यावेळेस पहिल्यांदा मी पहिला दिवस होता ड्युटीचा, त्यावेळेस माझ्याबरोबर दशरथ भैया शिंदे हे आमचे बाबा, आम्ही त्यांना बाबाच म्हणायचं पहिल्यापासून. त्यांना वयाने मोठे होते आणि त्यांचा स्वभावही मनमिळावू, एकदम हसतमुखत आणि ड्युटीवर त्यांचा येण्याचा टायमिंग हा सकाळी 10च्या आतमध्ये सगळ्यांच्या आधी ते येत होते. कामाला बी एकदम व्यवस्थित होते. बोलणं चालणं, कोणासंगं भांडण नाही, तंटा नाही. कधी त्यांना काही बोललं तर राग पण येत नव्हता. एवढे शांत स्वभावाचे होते. आणि त्याच्यानंतर आम्ही 6 जणांचा स्टॉप होता. त्याच्यामध्ये दातीर होते, दत्ता आयरे होता एक, त्याच्यानंतर मनोहर सोनवणे आणि मी, आमची एक टीम होती. आम्ही साईडवर बी काम करायला जातो. पण बाबा आमच्याबरोबर, पण बाबांनी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 15 वर्ष घरून पायी येऊन ड्युटी केली. कधी त्यांनी सायकलून सुरुवातीला केली, ते पायी येऊन केली. पण वेळेवर येणे आणि वेळेवर जाणं हा त्यांचा स्वभाव होता. आम्ही साईडवर काम करत होतो. तर आमच्यातले दातीर म्हणून दातीर आम्ही 4 जण असायचो बरोबर. काम करता आहे ना, त्यांना दातीरला थोडंसं पाहायला लागलं. आणि त्यावेळेस मी बी तिथं नव्हतो, मी दुसऱ्या साईडवर होतो, म्हणजे जवळच्याच बाजूला होतो. त्यावेळेस ते एकटेच होते. त्यांना पाहायला लागल्यामुळं फार त्रास झाला आणि तो सगळा हँडल शिंदे बाबांनी एवढा सफाईने हँडल केला की त्या माणसाला तिथून उचललं, रिक्षात टाकलं आणि हॉस्पिटलला नेलं आणि तिथं त्यांचा उपचार केला. आज बाबा रिटायर होत आहेत. माझ्या परिवाराकडून व माझ्याकडून त्यांना पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचं जावं याची ईश्वरचरणी प्रार्थना.